हॅलो फ्रेंड्स, स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि होळीही तोंडावर आलेली आहे। या संधीचा फायदा घेत आज ना आपण मस्त रसरशीत असे ज्युसी दही वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। बऱ्याचदा आपण जेव्हा दही वडे बनवतो ना तेव्हा ते ज्युसी होत नाहीत किंवा गिळताना घशामध्ये अडकल्यासारखे होतात। हे सर्व होऊ नये यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून मस्त रसरशीत असे दही वडे बनवणार आहोत। तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। दही वडे बनवण्यासाठी या इथे मी 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। जर तुम्हाला फक्त उडीद डाळ वापरायची नसेल तर 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ असं प्रमाण तुम्ही या इथे वापरू शकता। तर मी फक्त या इथे उडीद डाळच वापरलेली आहे। तर मूग डाळीचा वापर केल्याने आपले जे वडे आहेत ना ते पचायला थोडे हलके होतात। तर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला ही जी डाळ आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये कचरा वगैरे असू शकतो। डाळ छान अशी धुवून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 तासांसाठी डाळ भिजण्यासाठी ठेवायची आहे। तर आपले वडे खूप जास्त तेलकट होऊ नयेत यासाठी 2 तासांपेक्षा जास्त ही डाळ आपल्याला भिजवायची नाही। तर डाळ खूप जास्त भिजवली तर वडे खूप जास्त तेल पितात किंवा वडे तेलकट होऊ शकतात। तर 2 तासांसाठी मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे। 2 तासांमध्ये डाळ छान अशी भिजलेली आहे। जर तुम्हाला तुमचे वडे सॉफ्ट, स्पॉन्जी आणि रसरशीत असे हवे असतील ना तर डाळ खूप जास्त वेळ भिजवण्याची या इथे काहीच गरज नाही। 2 तासांमध्ये आपली जी डाळ आहे ना ती छान भिजते। तर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ही जी डाळ आहे ती आपल्याला फाईन अशी वाटून घ्यायची आहे। तर डाळ वाटताना तर पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अत्यंत कमी वापरायचं आहे। तर खूप जास्त पाणी घालून पातळ असं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला करायचं नाही। उडीद वडे बनवताना आपण जसं कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटतो ना सेम त्याच पद्धतीने ही जी डाळ आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ वाटल्यानंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेते, कारण आपल्याला हे जे वडे आहेत ना ते एकदम फ्लफी किंवा सॉफ्ट असे बनण्यासाठी हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। तर सर्व बॅटर मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। सर्व बॅटर छान एकसंध असं स्मूथ असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तयार बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर यामध्ये मी हिंग ॲड केलेली आहे, खूप सारी कोथिंबीर आणि क्रश करून थोडेसे जिरे मी ॲड करते। आणि एकाच डायरेक्शनला आपलं हे जे बॅटर आहे ना ते आपण छान असं फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। तर ही मेन प्रोसेस आहे। आपल्याला तयार बॅटर छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही एकसारखं हे बॅटर फेटून घेतला तर तुमचे जे वडे आहेत ना ते छान फ्लफी होतात किंवा गिळताना घशामध्ये अडकत नाहीत आणि ते छान ज्युसी राहतात। त्यासाठी हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे। तर ही मेन प्रोसेस आहे वडे बनवताना। ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा, त्यामुळे तुमचे वडे खूप छान होतील, एकदम ज्युसी होतील आणि ते खूप जास्त तेलही पिणार नाहीत। तर आपलं बॅटर तळण्यासाठी या इथे तयार आहे। तोपर्यंत आपण या इथे गोड दही बनवूयात। तर या इथे मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि दह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती थोडीशी पातळ होण्यासाठी या इथे मी थोडंसं पाणी ॲड करून हे जे दही आहे ना ते छान असं फेटून घेते। तर तुम्ही रवीचाही वापर करू शकता। हे जे दही आहे ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर दही फेटताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशी कन्सिस्टन्सी दह्याची आपल्याला या इथे ठेवायची आहे। त्यानंतर या दह्यामध्ये मी साखर बारीक करून जी पिठी साखर तयार होते ना ती पिठी साखर यामध्ये ॲड केलेली आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता। जर आपलं दही खूप जास्त गोड झालं तर आपल्याला पित्त किंवा मळमळ वगैरे होऊ शकते, त्यामुळे साखरेचं जे प्रमाण आहे ना ते कमीच ठेवा। त्यानंतर हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहूयात। तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना यांची छान पेस्ट बनवून घेते। तर ही पेस्ट बनवताना तुम्ही आईस क्यूबही यामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून आपली जी पेस्ट आहे ना ती हिरवी अशी राहील। त्यानंतर यामध्ये मी चाट मसाला आणि चवीनुसार मीठ एवढेच मसाले ॲड केलेले आहेत। तर आपली ही जी हिरवी चटणी आहे ना ती या इथे तयार आहे। तर हिरवी चटणीमध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता। तर चिंचेचा कोळ म्हणजेच तिखट चटणी ही मी या इथे तयार केलेली आहे। त्यानंतर आपले वडे या इथे तळण्यासाठी तयार आहेत, तोपर्यंत मी इथे हिंगाचं पाणी बनवते। तर मी पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये थोडंसं हिंग टाकून आपलं हे जे हिंगाचं पाणी आहे ना ते इथे तयार करून घेते।
आपण जे वडे बनवणार आहोत ते वडे तेलातून काढून डायरेक्टली या हिंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला डीप करून ठेवायचे आहेत। तर तेलही मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला हे जे वडे आहेत ना ते छान क्रिस्पी आणि गोल्डन कलरवरती येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपलं बॅटर कढईला चिटकू शकतं, म्हणून एकदम छोटे छोटे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तेलाचं टेम्परेचर ही आपल्याला एकदम हाय ठेवायचं आहे, म्हणजेच तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे। जर आपलं तेल थंड असेल तर आपले वडे कढईला चिटकू शकतात किंवा ते पटकन क्रिस्पी होणार नाहीत, म्हणून तेलाचं टेम्परेचर या इथे हायच ठेवायचं आहे आणि हाय टेम्परेचरवरती आपल्याला हे जे वडे आहेत ना ते छान गोल्डन आणि क्रिस्पी कलरवरती येऊपर्यंत तळायचे आहेत। तर जेव्हा आपण वडे तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल थोडंसं जास्त गरम असावं आणि नंतर आपलं गॅसची जी फ्लेम आहे ना ती थोडीशी कमी करायची, म्हणजे आपले वडे छान आतमध्येपर्यंत भाजले जातील। वडे तळताना कारण नसताना उगाचच त्यांना हलवलं तर ते वडे तेलामध्ये फुटू शकतात, म्हणून आपल्याला हळूवारपणे हे जे वडे आहेत ना ते छान असे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत। तर आपल्या वड्यांना छान असा कलर आलेला आहे आणि कढईपासून हे वडे हलकेसे वेगळे झालेले आहेत आणि तेलावरती तरंगत आहेत। तर आपले वडे या इथे भाजलेले आहेत असं आपण समजू शकतो। तर याच्यापेक्षा जास्त हे जे वडे आपण भाजले किंवा त्याचं जे वरचं कोटिंग आहे ना ते खूप जास्त क्रिस्पी झालं तर आपले वडे छान रसरशीत किंवा पाणी शोषून घेणार नाहीत, त्यासाठी आपल्याला हे वडे खूप जास्त भाजायचे नाहीत। अशा हलक्याशा गोल्डन कलरवरतीच हे वडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर आपले वडे छान क्रिस्पी आणि आतमध्येपर्यंत भाजले गेलेले आहेत आणि वड्यांचा हाच कलर आपल्याला अगदी शेवटपर्यंत ठेवायचा आहे। तर खूप जास्त कुरकुरीत किंवा कठीण हे वडे बनवायचे नाहीत। तर तयार केलेल्या हिंगाच्या पाण्यामध्ये हे जे वडे आहेत ना ते गरम गरम असे आपल्याला टाकायचे आहेत, जेणेकरून हे वडे छान सोक होतील आणि ते ज्युसी होतील। तर या इथे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत आणि वड्यांनी किती पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि त्यांच्या मेन आकारापेक्षा वडे किती फुगलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता। प्लेटिंग करण्यासाठी आपल्याला या वड्यामध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि वडे थोडेसे आपल्याला पिळून घ्यायचे आहेत। तर वड्यांमध्ये असणारं एक्स्ट्रा पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि प्लेटमध्ये जितके वडे मला हवे आहेत ना तितके मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत आणि वरतून आपल्याला आपण जे गोड दही बनवलं होतं ते दही या वड्यांवरती टाकायचं आहे। तर दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता। हे वडे खाताना हे जे दही आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगार असं दही आपण वड्यांसोबत खाऊ शकतो। दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता। वरतून या इथे आपल्याला चिंचेची आंबट गोड चटणी आणि तिखट अशी पुदिन्याची चटणीही सर्व करून घ्यायची आहे। तर या चटण्यांमुळे आपल्या ह्या दही वड्यांना खूप जास्त चव येते। तर या इथे तुम्ही पाहू शकता आपले वडे किती ज्युसी झालेले आहेत, आतमध्येपर्यंत आपलं जे पाणी आहे हिंगाचं किंवा जे दही आहे ना ते गेलेलं आहे। तर या होळीला किंवा या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये असे थंडगार ज्युसी असे दही वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तुमच्या मुलांना तुम्हाला हेल्दी आणि वेगळं असं काहीतरी द्यायचं असेल ना तर अशा पद्धतीचे दही वडे एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।